काय तुमचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे आणि डोळ्यांमध्ये जे लेन्स किंवा IOL टाकायचे त्याबद्दल तुम्हाला संभ्रम आहे? नमस्कार, मी डॉक्टर उदय नाईक, श्री गणेश नेत्रालय, विसावानगर, नांदेड येथे गेल्या 13 वर्षांपासून कार्यरत आहे। डोळ्यांमध्ये जे लेन्स टाकतो, ज्याला इंग्लिशमध्ये IOL इंट्राऑक्युलर लेन्स म्हणतो, त्याचं सिलेक्शन कसं करायचं यासंबंधी मी थोडीशी माहिती देत आहे। डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी सहसा मोनोफोकल लेन्सच टाकावे। तरी देखील आता नवीन संशोधनानुसार एडॉफ हे लेन्स देखील डायबिटीज असणाऱ्या लोकांमध्ये टाकू शकतो। लहान मुलांमध्ये केवळ आणि केवळ मोनोफोकल लेन्सच टाकावी लागेल, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन नंतर जवळसाठी चष्मा लावण्याची गरज पडणारच आहे। ज्यांना डायबिटीज नाही, कुठली व्हॅस्क्युलर कंडिशन नाही, अशा लोकांसाठी आपल्याला टोरिक इंट्राऑक्युलर लेन्सेस, ज्याच्यामध्ये डोळ्यामध्ये असणारा सिलेंड्रिकल नंबर काढून टाकण्याची देखील क्षमता आहे, असं टोरिक इंट्राऑक्युलर लेन्स आपण इम्प्लांट करू शकतो। ज्या लोकांना ऑपरेशन नंतर चष्मा लागूच नये अशी इच्छा असते, अशा लोकांसाठी आपण मल्टीफोकल किंवा ट्रायफोकल हे लेन्स टाकू शकतात। अशा लेन्स टाकल्यानंतर सहसा दूर, इंटरमिजिएट डिस्टन्स किंवा वाचण्याचं अंतर, ह्या अंतरांसाठी चष्म्याची नंबर लावण्याची फारशी आवश्यकता पडत नाही। तरी देखील अत्यंत बारीक किंवा अत्यंत दूर गोष्टी पाहायच्या असेल तरच चष्मा लावायची गरज पडू शकते। सध्या संशोधनानंतर एडॉफ एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस इंट्राऑक्युलर लेन्सेस देखील उपलब्ध झालेले आहेत। हे लेन्स देखील खूप चांगले आहेत। ह्याच्यामध्ये अत्यंत दूर शिवाय इंटरमिजिएट डिस्टन्स म्हणजे कम्प्युटरचं काम करण्याचं अंतर, ह्यापर्यंत चष्मा लावायची गरज नसते। फक्त जवळचं, अतिजवळचं पाहायचं असेल, वाचायचं असेल तरच छोटासा चष्मा लावायची गरज पडू शकते। लेन्सेसचे हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असे प्रकार आहेत। हायड्रोफोबिक प्रकारचे लेन्सेस टाकणं जास्त चांगलं असतं, कारण त्यांची क्वालिटी ही हायड्रोफिलिक लेन्सेसपेक्षा जास्त चांगली असते। खूप मोठा मायनस नंबर असणाऱ्या रुग्णांना आपण फक्त ICL म्हणजे इंट्राऑक्युलर कॉन्टॅक्ट लेन्सेस टाकून त्यांचा आपण चष्म्याचा नंबर देखील दुरुस्त करू शकतो। लेन्सेसबद्दल सर्व माहिती मी आपणास दिलेली आहेच आहे। अजूनही आपणास माहिती हवी असेल तर मी डॉक्टर उदय नाईक, श्री गणेश नेत्रालय, सुपर स्पेशालिटी आय केअर, विसावानगर, नांदेड येथे आहे। धन्यवाद।